नाशिकमधला भोंदू अशोक खरात याचं आता ठाणे कनेक्शन देखील समोर येत आहे। कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये वादग्रस्त अधिकारी महेश आहेर हा अशोक खरातच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती आहे। महेश आहेर याने ठाणे महानगरपालिकेमधल्या एका लिपिक महिलेला अशोक खरातच्या नाशिकमधल्या ओकस कार्यालयामध्ये नेलं होतं। महिलेच्या इच्छेविरोधात महेश आहेर आणि खरातने तिच्यावरती लिंबू फिरवलं आणि तिला हातामध्ये एक खडा घालायला दिला असा आरोप देखील या महिलेने केलाय। माजी अधिकारी महेश आहेरनं संबंधित महिलेला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून जबरदस्ती शरीर संबंध ठेवून व्हिडिओ बनवले। शिवाय महिलेचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी दिली आणि वारंवार तिच्यावरती अत्याचार करण्यात आले अशी तक्रार देखील या पीडित महिलेनं महेश आहेरच्या विरोधात दिलेली आहे। या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय आणि पुढचा तपास देखील सुरू आहे। तर हा महेश आहेर आरोपी नेमका कोण आहे आपण बघूया। महेश आहेर ठाणे महानगरपालिकेमधला निवृत्त अधिकारी आहे। पालिकेमध्ये आहेर यांची कारकीर्द देखील वादग्रस्तच राहिली आहे। आहेरची पदवी देखील बोगस असल्याचा आरोप आहे। आहेर यांच्या काळामध्ये शहरात अनधिकृत बांधकामं वाढल्याची तक्रार आहे। मुलगी आणि जावयाला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता। आव्हाडांनी याबद्दल आरोप केला होता। अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा देखील आव्हाडांनी आहेरांवरती आरोप केलाय। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून आहेरांना मारहाण देखील झाली होती। काँग्रेसचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना देखील दमदाटी केल्याचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।